मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला, तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो. श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन करून आजचा भाग आपण सुरू करूया. रामायणातील सर्वात मार्मिक प्रसंग. आज आपण भगवान रामचंद्रांच्या जीवनातील एक निर्णायक घटना बघणार आहोत. राजा दशरथांनी रामाला युवराजपदी बसवण्याचा निर्णय घेतला, पण कैकेयीच्या वरदानांनी सर्वच काही बदलून टाकले. ही कथा केवळ एका पित्याच्या हृदयविदारक यातनेची नाही, तर ही कथा प्रेम, विश्वासघात आणि पितृभक्तीच्या अद्वितीय संघर्षाची आहे. जाणून घ्या, कैकेयीने का मागितले रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. नमस्कार, मी मंजुषा केळकर. वाल्मिकी रामायण मराठीमध्ये या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचा जो स्नेह मिळत आहे त्याच्याबद्दल अतिशय धन्यवाद. आता भाग बघूया. श्रीरामचंद्र हे अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांचे 3 सावत्र भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे देखील होते. या कथेच्या सुरुवातीला भरत आपल्या मामाच्या घरी जाताना शत्रुघ्नाला सोबत घेऊन गेले होते, हे आपण बालकांडाच्या शेवटी बघू. तिथे त्यांचा मोठा आदर सत्कार होत होता आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत होत्या. तरीही ते आपले वडील महाराज दशरथ यांना कधीच विसरले नाही. दशरथही आपल्या पराक्रमी पुत्रांचे भरत आणि शत्रुघ्न यांचे सतत स्मरण करत असत. त्यांचे 4ही पुत्र त्यांना अत्यंत प्रिय होते, परंतु श्रीराम त्यांच्या अतुलनीय गुणांमुळे विशेष प्रिय होते. वाल्मिकींनी सांगितले आहे की श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचे मानवी अवतार होते, जे आपण सुरुवातीला बालकांडाच्या पहिल्या भागात बघितलं. आणि त्यांचा अवतार, मानवी अवतार, रावणाच्या वधासाठी आणि देवतांच्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी झाला होता. ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले. श्रीरामांचे गुण अतुलनीय होते. ते तेजस्वी, रूपवान, पराक्रमी आणि सर्वांशी समान वागणारे होते. त्यांचे चित्त नेहमी शांत असायचे. ते मधुर एवं सांत्वनात्मक शब्द बोलत. कोणी कठोर शब्द बोललं तरी ते त्याला उत्तर देत नसत. एखाद्याने केलेला छोटासा उपकारही ते कधीच विसरत नव्हते. त्यांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवले होते, त्यामुळे शेकडो अपराधही ते क्षमा करू शकत असत. ते अस्त्र शस्त्रांच्या अभ्यासात सतत व्यग्र असूनही ज्ञानी आणि सत्पुरुषांशी संवाद साधून ज्ञान प्राप्त करत. ते बुद्धिमान, गोड बोलणारे, प्रथम स्वतः संवाद सुरू करणारे आणि समोरच्या व्यक्तीला प्रिय वाटेल असे बोलणारे होते. बल आणि पराक्रमाने संपन्न असूनही त्यांना गर्व नव्हता. ते असत्य बोलत नसत, विद्वानांचा सन्मान करत. ते दयाळू होते, क्रोधावर नियंत्रण ठेवत, ब्राह्मणांचे पूजन करत आणि धर्माचे गूढ अर्थ समजून घेत. त्यांचे अंतःकरण, बाह्य आणि आचरण अतिशय पवित्र होते, अंतर्बाह्य एक समान. श्रीराम आपल्या कुलाच्या परंपरांना, दयाळूपणाला, उदारतेला आणि शरणागताच्या रक्षणाला प्राधान्य देत. ते क्षत्रिय धर्माचे पालन करत, कारण त्यांचा विश्वास होता की क्षत्रिय धर्माच्या पालनाने स्वर्ग प्राप्ती होते. ते कधीही अमंगलकारी किंवा शास्त्रविरुद्ध कृत्यांमध्ये सहभागी होत नसत. त्यांना न्याय्य पक्षाचे समर्थन करण्यासाठी युक्त्या सुचवण्यात आणि देशकालाच्या तत्वांचे ज्ञान होते. ते सर्व विद्यांमध्ये निष्णात, वेदांचे ज्ञाता, धनुर्विद्येत पारंगत, धर्म, अर्थ, काम यांच्या तत्वांचे जाणकार होते. त्यांची स्मरणशक्ती आश्चर्यकारक होती आणि ते लोकव्यवहारात कुशल होते. ते विनम्र, गुप्त मंत्रांचे रक्षक, उत्तम सहाय्यक आणि क्रोधाला अर्थपूर्ण दिशा देणारे होते. त्यांना वस्तूंचा त्याग आणि संग्रह यांचा योग्य अर्थ समजायचा. ते गुरुजनांप्रती भक्तिभाव ठेवणारे, आलस्य रहित आणि आपल्या तसेच परक्यांच्या दोषांचे उत्तम विश्लेषक होते. श्रीरामांना शास्त्रांचे ज्ञान होते.
आणि ते उपकार करणाऱ्यांप्रती कृतज्ञ होते. ते दुसऱ्यांचा मनोभाव जाणण्यात, सत्पुरुषांचे पालन आणि दुष्टांचा नाश करण्यात कुशल होते. ते न्याय्य मार्गाने धनसंपादन आणि शास्त्रानुसार खर्च करण्यात निपुण होते. त्यांना संगीत, चित्रकला, शिल्पकला यांचेही ज्ञान होते. घोडे आणि हत्तींवर चढण्यात तसेच त्यांना प्रशिक्षण देण्यात निपुण होते. धनुर्विद्येत ते सर्वश्रेष्ठ होते आणि शत्रूवर आक्रमण, सेना संचालन यातही ते कुशल होते. त्यांनी क्रोध, दर्प आणि ईर्ष्येवर विजय मिळवला होता. त्यांच्या या गुणांमुळे ते सर्व प्रजेला आणि तिन्ही लोकांमध्ये सगळ्यांना आदरणीय होते. त्यांची क्षमा पृथ्वीसारखी, बुद्धी बृहस्पती आणि बल इंद्रासमान होते. इतके सगळे गुण असणाऱ्या आपल्या पुत्राला, श्रीरामांना पाहून राजा दशरथ यांना वाटले एक दिवस की आपला हा पुत्र आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याला राज्य करताना पाहून आपण सुखाने स्वर्ग प्राप्ती करू शकतो. त्यांनी तत्काल आपल्या मंत्र्यांशी सल्लामसलत करून श्रीरामांना युवराज बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अयोध्येत विविध नगरातील प्रमुख व्यक्ती आणि सामंत राजांना बोलावले. परंतु राजा जनक आणि राजा केकय देशाचे राजा यांना औपचारिक निमंत्रण दिले नाही, कारण त्यांना त्यांच्या पाठिंब्याचा खात्री होती. सीतेचे वडील आणि कैकईचे वडील. राज्यसभेत सर्वांना संबोधित करताना राजा दशरथ म्हणाले की दीर्घ आयुष्यामुळे त्यांचे शरीर थकले आहे आणि ते आता प्रजाच्या हितासाठी श्रीरामांना राजकार्यात नियुक्त करून विश्रांती घेऊ इच्छितात. श्रीराम त्यांच्यापेक्षा सर्व गुणांनी श्रेष्ठ असून सर्वांसाठी योग्य स्वामी ठरतील. त्यांनी सर्वांची सहमती मागितली. सर्व उपस्थित राजे, सामंत यांनी एकमताने श्रीरामांचा युवराज म्हणून अभिषेक करण्यास संमती दिली आणि त्यांच्या गुणांची भगवान विष्णूंशी तुलना करत प्रशंसा केली. यामुळे दशरथ अतिशय आनंदित झाले. महाराजांनी वशिष्ठ मुनींना अभिषेकाची तयारी सुरू करण्यास सांगितले. गुरुदेव वशिष्ठांनी मंत्री सुमंत यांना अयोध्या सजवण्याची आणि सर्व तयारी करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर दशरथांनी श्रीरामांना राजदरबारात बोलवले. श्रीराम राजदरबारात आले आणि पित्याच्या चरणी प्रणाम केला. दशरथांनी त्यांना आलिंगन देऊन रत्नजडित आसनावर, सिंहासनावर बसण्यास सांगितले. त्यांनी श्रीरामांना सांगितले की ते गुणांनी श्रेष्ठ असून प्रजेला प्रसन्न करतात, म्हणून उद्या पुष्य नक्षत्राच्या योगावर त्यांचा युवराज पदावर अभिषेक होईल. त्यानंतर त्यांनी श्रीरामांना सांगितलं की तुला सगळंच माहित आहे, तरी पण मी तुला काही उपदेश करू इच्छितो. त्यांनी श्रीरामांना काम आणि क्रोधापासून दूर राहण्याचा, गुप्तचरांकडून माहिती मिळवण्याचा आणि प्रजेच्या हितासाठी न्याय आचरण करण्याचा सल्ला दिला. या आनंदाची बातमी श्रीरामांचे सगळे सोबती ऐकतच होते, नाही का? त्यांनी ती बातमी जाऊन महाराणी कौशल्या यांना दिली आणि महाराणींनी सर्वांना आनंदाने खूप सुंदर वस्तू दान दिल्या. अयोध्येत सगळीकडे उत्सवी वातावरण झाले तयार. आणि आता महाराज दशरथांनी श्रीरामांना सांगितलं की वधू सीतेसह तू आता उपवास करावा आणि त्याप्रमाणे मुनी वशिष्ठांनी उपवासासाठी काय करायचे, संकल्प कसा करायचा, तो श्रीराम आणि सीतामाता यांच्याकडनं करवून. श्रीरामांनी सीतेसह उपवास आणि नारायणाची उपासना सुरू केली. सर्व प्रजा अभिषेकाच्या उत्साहात होती. इतक्यात काय झालं, हा सगळा उत्सव आणि उत्साही वातावरण बघून राणी कैकेयीची जी दासी मंथरा, ती आपल्या अयोध्येची शोभा बघण्यासाठी आपल्या राजमहालाच्या वर बसली होती. तिने
श्रीरामांच्या महालावरील दासीला विचारलं की काय ग, एवढा उत्साह कशासाठी? ती उत्तरली की उद्या श्रीरामांना राज्याभिषेक होणार आहे. मात्र राणी कैकेयीची दासी मंथरा हिला अयोध्येची ही शोभा आणि श्रीरामांच्या अभिषेकाची बातमी ऐकून खूप राग आला. ती कैकेयी जवळ गेली आणि तिला अद्वा तद्वा बोलली, म्हणाली, मूर्ख स्त्रिये, तू कुठे आहेस? का बरं अशी झोपून राहिलेली आहेस? तुला माहित नाही का की तिकडे ते महाराज दशरथ तुझ्यावर अगदी आसक्त आणि अनुरक्त असण्याचा खोटा खोटा देखावा करतात आणि इकडे श्रीरामांना मात्र युवराजपदी अभिषेक करण्याची तयारी सुरू आहे. असं जर झालं तर तू बघच तुझ्या बरोबर काय होईल. तू जसं आतापर्यंत द्वेष करत आली महाराणी कौसल्येचा, तसंच आता राजमाता झाल्यानंतर ती का बरं तुझ्या बरोबर असंच वागणार नाही? श्रीरामांचा अभिषेक म्हणजे भरत आणि तुझा विनाश आहे. तिने आणखीन कैकेयीच्या डोक्यामध्ये भरवलं की मुद्दामून महाराज दशरथांनी भरताला तिच्या माहेरी पाठवलं आणि आता श्रीरामांना राज्य देत आहेत. या मंथरेच्या बोलण्याने सरते शेवटी की कौसल्या आपल्यावर राज्य करेल हे सहन न झाल्यामुळे तिचे मन भ्रष्ट झाले. कारण ती रामाला भरताप्रमाणेच अतिशय प्रिय होती. राम तिला आपल्या आईप्रमाणेच मानत आणि ती सुद्धा कधी आपल्या मुलांमध्ये फरक करीत नसे. भरत समान तिला राम आणि राम समान तिला भरत, असं ती मंथरेला म्हणाली सुद्धा. पण मंथरेच्या विषारी बोलण्याने शेवटी तिचे मन भ्रष्ट झाले. तिने मंथरेने दशरथांनी पूर्वी दिलेल्या 2 वरांची आठवण करून दिली. एका वराद्वारे भरताचा अभिषेक आणि दुसरा वर म्हणजे श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास मागण्याचं तिला डोक्यात भरवलं. आणि अशी ही गोष्ट भरवल्यानंतर मग पुढे कैकेयीची बुद्धी जी आहे ती भ्रष्ट झालेलीच होती. कैकेयीने मंथरेच्या सल्ल्याने शेवटी कोपभवनात प्रवेश केला. ती मलिन वस्त्रे धारण करून जमिनीवर झोपली. दशरथ तिथे आले आणि त्यांनी कैकेयीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. आणि मग ते हे सुद्धा म्हणाले की रामाशिवाय भरत कुठल्याही प्रकारे राज्य घेण्यास तयार होणार नाही. तो राज्याचा स्वीकार करणार नाही, कारण माझ्या समजुतीप्रमाणे धर्मपालनाच्या दृष्टीने भरत हा रामापेक्षाही सरस आहे. ज्यावेळी राज्यातील श्रेष्ठ पुरुष मला येऊन विचारतील की श्रीराम कुठे आहे, तेव्हा मी त्यांना काय सांगू की कैकेयीमुळे माझ्या रामाला मी घरातनं बाहेर काढले? कौशल्य मला काय म्हणेल? कौशल्याने आजपर्यंत दासी, सखी, पत्नी, बहीण आणि मातेप्रमाणे माझी साथ दिली, पण त्या देवीलाही मी तुझ्या कारणाने कधीच स्वीकार केला नाही. बिचाऱ्या सीतेला एकदमच दुःखद 2 समाचार ऐकावे लागतील, एक रामाचा वनवास आणि माझा मृत्यू. कारण सीतेचा शोक पाहून मी जिवंतच राहू शकणार नाही आणि मग तू आनंदाने विधवा होऊन आपल्या पुत्राबरोबर खुशाल अयोध्येचे राज्य कर. मी जर तुला हे वर प्रदान केले तर लोक माझी निंदा करतील आणि म्हणतील की राजा दशरथ अत्यंत मूर्ख आणि कामी आहे, जो एका स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला वनात पाठवत आहे. रामाबद्दल मला खात्री आहे की जर मी त्याला निघून जा सांगितलं तर तात्काळ तो माझ्या आज्ञेचा स्वीकार करेल. पण राम वनात निघून गेल्यानंतर माझा मृत्यू झाला तर कौशल्या आदींवर तू कुठला अत्याचार करशील? कौशल्या इतके मोठे दुःख कसे सहन करेल? सुमित्रेची हीच स्थिती होईल. कैकेयी, तू आम्हा सगळ्यांना शोकात घालून स्वतः सुखी होशील का ग? जर भरतालाही रामाचे हे वनात पाठवणे प्रिय वाटत असेल तर त्याने माझ्या शरीराचा दाह संस्कार करू नये. रामाच्या वनगमनानंतर माझा मृत्यू झाल्यावर तू विधवा होऊन मुलासह अयोध्येचं राज्य कर. माझा पुत्र राम हत्ती अथवा घोड्यांवरून प्रवास करतो, तो आता पायी कसा चालेल?
तिखट तुरट फळांचा आहार कसा करेल, काषाय वस्त्र परिधान करून कसा राहील? रामाचे वनगमन आणि भरताचा अभिषेक हा कठोर वर तू कोणाच्या प्रेरणेने मागितला आहेस? तू तर सुरीप्रमाणे घात करणारी आहेस. गोष्टी तर अगदी गोड गोड करतेस, परंतु त्या सध्या खोट्या आणि भावना रहित असतात. अतिशय दुःखाने महाराज वारंवार पडत होते. रात्र निघून गेली. ही रात्र महाराजांना खूप मोठी वाटली, पण त्यांना आता कळून चुकले की आपल्याला हे 2 वर द्यावेच लागणार आहेत. तेव्हा अत्यंत संतप्त होऊन ते कैकेयीला म्हणाले की वैदिक मंत्रांच्या उच्चारात मी तुझे हात धरले होते, ते हात मी आता सोडून देत आहे. त्यांना बोलवले जात नव्हते, त्याचबरोबर तुझ्या आणि माझ्या पुत्राचाही मी त्याग करत आहे. रात्र निघून गेली आहे आणि जे सामान रामाच्या अभिषेकासाठी जमवले त्याद्वारे मी मेल्यानंतर रामाच्या हातांनी मला जलांजली देण्यात यावी, परंतु आपल्या पुत्रासह तू माझ्यासाठी जलांजली देऊ नकोस. पापचारिणी, श्रीरामाच्या अभिषेकात विघ्न आणलेस तर तुला माझ्यासाठी जलांजली देण्याचा काहीही अधिकार नाही. कैकेयी म्हणाली, राजन, या गोष्टींचा काहीही फरक पडणार नाही. इकडे मात्र अभिषेकाचा शुभ मुहूर्त येऊन ठेपला. पुष्य नक्षत्र, श्रीरामांच्या जन्माचं कर्क लग्न. महर्षी वशिष्ठ आले आहेत अभिषेकासाठी सामग्री घेऊन. सारी पुरी उत्तम पताकांनी सुशोभित झाली होती. सर्वत्र उत्सवी वातावरण होते. महर्षी वशिष्ठ सुमंत्रांना म्हणाले की तुम्ही महाराजांना माझ्या आगमनाची सूचना द्या, त्वरा करा. ज्यायोगे आता सूर्योदयानंतर पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये श्रीराम राज्य प्राप्त करतात. सुमंत्र लगेच राज दशरथांजवळ गेले आणि म्हणाले, राजन, भगवान मुनी ब्राह्मणांसह द्वारावर उभे आहेत, म्हणून राघवाच्या अभिषेकाचा कार्य प्रारंभ करण्याची शीघ्र आज्ञा द्यावी. राजा दशरथ हे सगळं ऐकून पुन्हा शोकग्रस्त झाले आणि सुमंत्रांना म्हणाले, तुम्ही का बरं माझ्या हळहळत्या जखमेवर आघात करीत आहात? पण पुढे राजांना काहीच बोलता आले नाही. तेव्हा कैकेयीने सांगितलं की राजे रात्रभर जागत राहिले आहेत, तुम्ही त्वरित जा आणि राजपुत्र रामांना इथे बोलवून आणा. सुमंत्र तरी सुद्धा म्हणाले, भामिनी, महाराजांची आज्ञा ऐकल्याशिवाय मी कसा बरं जाऊ? तेव्हा राजे म्हणाले, सुमंत्र, मी श्रीरामांना पाहू इच्छितो, तुम्ही शीघ्र त्यांना इथे घेऊन या. शेवटी सुमंत्र तात्काळ रामांना बोलवून आणण्याच्या आज्ञेविषयी विचार करत करतच तिथून निघून गेले. का बरं बोलवलं असावं? सुमंत्रांनी बाहेर येऊन बघितलं, अभिषेकाची सगळी तयारी झालेली होती. सुसज्जित श्वेत छत्र, श्वेत अश्व, स्तुतिपाठ करणारे अन्य मागध भूपती समस्त लोक उपस्थित होते. त्यांना सुमंत्रांनी सांगितलं की महाराजांच्या आज्ञेवरून मी श्रीरामांना बोलवण्यास जात आहे, परंतु इकडे मुहूर्त टळून जाऊ नये म्हणून ते परत एकदा दशरथांनी दशरथांनी त्यांना म्हटलं की मी दिलेल्या आज्ञेचं अजून कसं बरं पालन झालं नाही, श्रीरामांना लगेच बोलत आणा. हे ऐकून सुमंत्रांना कळलं की आपल्याला आता जायचंच आहे आणि अभिषेकाची आज्ञा अजून तरी काही मिळत. सुमंत्र श्रीरामांच्या राजमहालात पोचले. तिथे बघते तर काय, सर्व राजवाडा अतिशय सुशोभित असा होता. सर्वत्र मणी, मौक्तिक, पवळे, मोत्यांची झुंबरे, कोलाहल, भेटणारे लोक, भेट वस्तू घेऊन येणारे लोक असे सगळीकडे जमलेले होते. सुमंत्रांच्या येण्याची वर्दी श्रीरामांना मिळताच त्यांनी त्यांना अंतःपुरातच बोलवून घेतले. सुमंत्रांनी निरोप दिला की महाराज दशरथ कैकेयी सोबत आपल्या प्रिय राणी सोबतच बसले आहेत आणि ते आपल्याला बोलवत आहेत. श्रीरामांनी देवी सीतेला सांगितलं की माता कैकेयी आणि महाराज दोघे मिळून नक्कीच माझ्याविषयी काहीतरी विचार करीत असले पाहिजे,
महाराज आपल्या प्रिय राणी बरोबर बसले आहेत, म्हणून मी प्रसन्नतापूर्वक इथून जाऊन महाराजांचे दर्शन करतो आणि लगेच पुढच्या कार्याला सुरुवात होईल. सीतामाता म्हणाल्या, आर्यपुत्र, ब्राह्मणांसह आपला युवराज पदावर अभिषेक करून त्यांच्या उपस्थितीत महाराज राजसू यज्ञात सम्राटाच्या पदावर आपला अभिषेक करतीलच, तेव्हा आपण शीघ्रतापूर्वक महाराजांना भेटण्यास जावे. महाराज बाहेर आले, श्रीराम बाहेर आलेले आहेत. रामांचा रथ बघण्यासारखा, मणी एवं सुवर्णाने विभूषित, आपल्या प्रभेने तो लोकांचे डोळे दिपवून टाकत होता. त्याला उत्तम घोडे जोडलेले होते. श्री राघवांचा लहान भाऊ लक्ष्मण हातात चौरी घेऊन रथावर बसला आणि पाठीमागून आपल्या ज्येष्ठ भ्राताचे रक्षण करू लागला. मार्गात वाद्यांचा ध्वनी, स्तुतिपाठाचे शब्द, शूरवीरांचा सिंहनाद ऐकू येऊ लागला. सर्व बाजूंनी श्रीरामावर पुष्पांची वर्षा होत होती. प्रत्येक चौकात प्रचंड गर्दी जमा झाली. अशा श्रीराम माने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला. हे सगळं होताना तिकडे काय सुरू होतं आपल्याला सगळ्यांना कल्पना फक्त कर. खूप सुंदर महाराज दशरथांचा कैकईचा महाल, 3 देवड्या त्यांनी रथावर बसूनच पार केल्या आणि 2 देवड्यातून राम पायीच गेले. नंतर दशरथ नंदन श्रीरामांनी आपल्या बरोबर आलेल्या सर्व लोकांना परत पाठवून स्वतः अंतःपुरात प्रवेश केला. सर्व लोक बाहेर उभे राहून त्यांच्या पुन्हा बाहेर येण्याची प्रतीक्षा करतात. आजचा भाग इथपर्यंतच होता. असा हा भाग खूपच निर्णायक. पुढच्या भागात आपण काय बरं बघणार आहोत ते बघूच या आपण. पण तत्पूर्वी मागच्या एपिसोडमध्ये आपण हा क्विज विचारला होता की हा श्लोक आपण कुठे ऐकलाय. कौशल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. हा पहिला श्लोक आहे. आपल्याला SP खूपच सुंदर श्लोक आपल्याला नेहमीच्या ऐकिवात आहे. सगळ्यांना आठवला असेलच, पण हा श्लोक तिथे पहिल्यांदा आलेला नाही. तर हा श्लोक सर्ग क्रमांक 23 बालकांडाचा दुसरा श्लोक आहे वाल्मिकी रामायणाचा. आणि प्रसंग असा आहे की जेव्हा विश्वामित्र घेऊन जातात आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी, तेव्हा एका रात्री राम आणि लक्ष्मण झोपलेले असताना पहाट होते आणि तेव्हा विश्वामित्र श्रीरामांना उठवण्यासाठी हा श्लोक म्हणतात. असा हा मागचा श्लोक. यावेळेचा क्विज बघूया तर खरं काय आहे. अनुष्ठुप छंद म्हणजे काय, आणि ह्याचं जे उत्तर आहे ते आपण उदाहरणासकट पुढील भागात बघणारच आहोत. आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. पुढचा भाग शनिवारी 10 मे रोजी 9 वाजता होईलच. आणि त्यामध्ये आपण बघू की श्रीराम आपल्या वडिलांचा आदेश मान्य करतील का, आणि नेमका तो आदेश काय आहे, कोणी दिला आहे. महाराजांनी दिलाय, राणीने दिलाय, कोणी हा आदेश दिला आहे, हे आपण पुढच्या भागात नक्कीच बघणार आहोत. आणि आपल्याला जर आवडत असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण वाल्मिकी रामायणात खरंच काय लिहिलेलं आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला नक्कीच सांगता आलं पाहिजे. पुढच्या पिढीत पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत भरताची काय प्रतिक्रिया होईल आणि राम वनवासाचा संघर्ष कसा बरं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू